महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचा फायदा पुरुषांनी सुद्धा घेतला म्हणे. 14,298 पुरुषांना लाडकी बहीण योजनेचे महिन्याला 1,500 रुपये येतात. मला वाटतं हे पुरुष नसतील, स्त्री पुरुष समानतेमधली ते असे पुरुष असतील, ते इकडेही नाहीत आणि तिकडेही नाहीत. असं असतील का सरकारला फसवणारे पुरुष असतील, का बायकांच्या जीवावर जगणारे पुरुष असतील? कोण असतील ते? त्यांना चोर म्हणायचं, दरोडेखोर म्हणायचं, का योजना चोर म्हणायचं, का ते कुठल्या तरी नेत्याचे दलाल म्हणायचे? महिलांच्या योजनेचा फायदा पुरुषांना होतो, पुरुष पैसे उचलतात, याचा अर्थ त्यांना पुरुष तरी म्हणायचं का? किती शासनाला फसवणार? वाईट आहे.